हाय डिअर स्टुडंट, वेलकम टू द एसओसी क्लासेस टेक. आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 7वी भूगोल प्रकरण 9 कृषी आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. आणि जर तुम्हाला इयत्ता 7वीचे अधिक व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे मॅथमॅटिक्सचे असतील, सायन्सचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्ही आम्हाला फेसबुकवर किंवा ब्लॉगस्पॉटवर किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे, SVC सर्च करायचं आहे. चला तर सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे, खालील विधानासाठी योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. तर त्याला काय म्हणतात मित्रांनो? त्याला म्हणतात सखोल शेती. त्याला काय म्हणतात? सखोल शेती. दुसरं विधान आहे, शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या. तर शेतीसाठी खालील योग्य पर्याय आहे ते म्हणजे प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर. तिसरं विधान आहे, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. चौथा विधान आहे, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. उत्तर आहे, भारत मोसमी हवामानातील प्रदेश आहे. भारताला मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. जेव्हा शेतीतील पिकासाठी पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो, म्हणजेच जलसिंचनाची व्यवस्था केली जाते. पावसाचे पाणी हे विहीर, कुंपणलिका, हौद, तळी, शेततळी खोदून साठवलेली जाते. त्यावर पंपाच्या साहाय्याने शेतीस पाणी पुरवले जाते. इथे पंप पाहिजे, ठीक आहे. तसेच जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन या तंत्राचा वापर करून शेतीला पाणी पुरवले जाते. दुसरा प्रश्न आहे, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतीची तुलनात्मक माहिती लिहा. तर बघा मित्रांनो, जलसिंचनासाठी विहीर, कुंपणलिका, तलाव, कालवा इत्यादीचा वापर केला जातो. आता इथं आपण विहीर व कुंपणलिका जलसिंचन याची माहिती बघूया. विहीर व कुंपणलिका यांच्या खोदाईसाठी अत्यल्प खर्च करावा लागतो. त्यासाठी असणारे फायदे मात्र अधिक असतात. शेतकरी जलसिंचनासाठी सरकारवर अधिक निर्भर न राहता आपल्या सुयोग्य अशा पद्धतीने पीक पद्धतीचे नियोजन करू शकतो. आता कालवे सिंचन मध्ये बघा काय असते, तर नद्यावर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवले जाते व परिसरात कालव्याद्वारे जलसिंचन केले जाते. कालवे सिंचनावर मोठा खर्च होत असतो. तिसरा प्रश्न आहे, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तीर्ण धान्य शेतीची माहिती लिहा. उत्तर आहे, शेतीचे प्रमुख प्रकार पुढील प्रकारे दिलेले आहेत. शेतीचे प्रकार. आता शेतीचे दोन प्रकार आहेत मुख्य, ते म्हणजे काय, निर्वाह शेती, दुसरी आहे व्यापारी शेती. निर्वाह शेती म्हणजे दोन प्रकार आहेत, एक आहे स्थलांतरित शेती आणि एक आहे सखोल शेती. व्यापारी शेतीमध्ये चार प्रकार आहेत, एक आहे विस्तीर्ण शेती, मळ्याची शेती, बागायती शेती व फलोद्यान शेती. आता आपण इथं बघूया सखोल शेती म्हणजे काय. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतीचा प्रकार म्हणजे सखोल शेती. हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे. या प्रकारची शेती विकसनशील प्रदेशात आढळते. या शेतीपासून एका कुटुंबाची गरज पूर्ण होते. सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून नसते, म्हणून आर्थिक परिस्थिती
बेताची असते. त्यानंतर बघूया विस्तीर्ण शेती. आता विस्तीर्ण शेतीमध्ये बघा मित्रांनो, धान्य शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. विस्तीर्ण धान्य शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठी क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते. आता मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर आहे मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते. ही शेती डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकासाठी लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकाचेच उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. 5वा प्रश्न आहे तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात, त्यांची भौगोलिक कारणे कोणती होतात म्हणजे घेतली जातात. तर आमच्या जवळच्या भागामध्ये ज्वारी, कापूस, ऊस, संत्री इत्यादी पिके घेतली जातात. कारणे काय आहेत बघा. या पिकांना काळी कसदार मृदा, उबदार हवामान व मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते. ऊसाच्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते, त्यामुळे या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यास कोणकोणत्या अडचणी येतात? तर उत्तर आहे भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेती हा देखील प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय हवामान हे मोसमी प्रकारचे हवामान आहे. भारतात मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. भारतीय शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. इथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत पाऊस पडतो. म्हणून भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी. तर शेतीस वर्षभर नियमित पाणी पुरवठा उपलब्ध नसणे, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असणे. परंतु भारतातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाही. वाहतुकीच्या व साठवणुकीच्या अपुऱ्या सोयीसुविधा तसेच हवामानात अनियमितता असणे. तर बघा मित्रांनो, हा स्वाध्याय आपण बघितलेला आहे. प्रकरण 9 कृषी याचा स्वाध्याय आपण बघितलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे एकमेव मराठी भाषेमधलं चॅनल आहे. नक्की तुम्हाला आमच्या चॅनलचा उपयोग होणार आहे. त्यासाठी या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.